तुम्ही रोज मोबाईल वापरता, गुगल सर्च करता, यूट्यूब बघता, इतर तुमची कामं मोबाईलवरती करता. तर मग एक साधा सरळ प्रश्न आहे मित्रांनो माझा, तुम्हाला कम्प्युटर काय हे माहिती आहे? कम्प्युटर कसा काम करतो काही कल्पना आहे? आणि आजच्या जगामध्ये कम्प्युटर शिकणं का महत्त्वाचं आहे? बिलकुल नाही. तर मग मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण याच व्हिडिओमध्ये आपण पण खूप काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जर का तुम्हाला कम्प्युटर शून्यापासून शिकायचं असेल किंवा तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षा देत असाल आणि तुम्हाला कम्प्युटर फंडामेंटल अगदी बेसिकपासून शिकायचं असेल, अगदी झिरो टू हिरो व्हायचं असेल, तर नक्कीच या प्लेलिस्टला फॉलो करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांग. मित्रांनो, आज जवळपास 90% कम्प्युटर वापरणाऱ्यांना कम्प्युटर म्हणजे काय, कम्प्युटर कसा वर्क करतो किंवा त्यांना जर काही प्रश्न केले तर कदाचित त्यांना त्या प्रश्नांची उत्तरे देता येणार नाही. का बरं? कारण सॉफ्टवेअर वापरणं हेच माहिती आहे, मात्र ते ॲक्च्युअलमध्ये वर्क कसं करतं हेच कोणी सांगू शकणार. कुठेतरी याच गोष्टी आपल्याला कम्प्युटर फंडामेंटल मधूनच समजून घेता येतील. तर मित्रांनो, कम्प्युटर फंडामेंटल म्हणजे काय वगैरे वगैरे हे शिकण्याच्या अगोदर काही गोष्टी आपण क्लिअर करूया. साधारण जगामध्ये आज जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमधील 95% लोक आज कम्प्युटर वापरतात. 100% वापरतात. जेवढे काही लोकसंख्या आहे त्यातील 95% लोकसंख्या ही कम्प्युटर वापरते. तुम्ही म्हणाल सर असं कसं शक्य आहे? आमचे आजी आजोबा, आमचे आई वडील हे तर शाळा शिकलेले नाही, कम्प्युटरचा यांचा काहीही संबंध नाही. मग मग काहीही संबंध नाही, मग हे लोक कम्प्युटर कसं काय वापरतात? तर मित्रांनो वापरतात. आज आपण कुठेही गेलो तरी कम्प्युटरचा वापर हा केलाच जातो. मग आपले आजी आजोबा, आई वडील कधी ना कधी बँकेत जात असतील, कधी ना कधी हॉस्पिटलमध्ये जात असतील. भलेही ते स्वतः वापरत नाही, मात्र ते इनडायरेक्ट कम्प्युटरचा वापर करतात. भले मग ते ATM मशीनला गेलो तरी तिथं असेल, बँकेमध्ये गेलो बॅलन्स चेक करायचा असेल तरी तो कम्प्युटरच्या माध्यमातून केला जातो. याचा अर्थ डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट या दोन्ही पद्धतीनं आज जगातील 95% लोकसंख्या ही कम्प्युटर वापरते. मग मित्रांनो प्रश्न असा आहे की कम्प्युटरच्या पाठीमागं जग धावतंय की कम्प्युटरने पाठीमागं जगाला धावायला मजबूर केलं? तुम्ही म्हणाल मग कम्प्युटर तर माणसानेच बनवला, मग आता त्याच्या पाठीमागं आपण का धावतोय? कारण या सर्वांची उत्तरे ही त्याच्याकडे असणाऱ्या 5 सुपर पॉवरमधूनच आपल्याला मिळतं. कम्प्युटर जरी मानवाने बनवला असेल, जरी माणसाने बनवला असेल, तरी कुठे ना कुठे आज तो कम्प्युटर सुपर पॉवर बनला. कुठे ना कुठे त्याच्याकडे खूप साऱ्या स्किल आल्या, शक्ती आल्या, जेणेकरून आज जगातील बहुतेक गोष्टी संपुष्टात आल्या. जसं की आज आपल्याला कुठेही सेपरेट कॅल्क्युलेटर पाहायला मिळत नाही. कुठेही आपल्याला आज कोणत्याही ऑफिसमध्ये जावा, पेन घेऊन कोणीही कॅल्सी मारताना दिसणार नाही, कोणीही टॅलिंग करताना दिसणार नाही. या सर्व गोष्टीनं कुठे ना आज आपण कोणत्याही ऑफिसमध्ये गेलो तर आपल्याला कोणत्याही ऑफिसमध्ये आज कपाट दिसत नाही. त्या कपाटामध्ये कुठेही फायली दिसत नाहीत. जुन्या काळी आपण जर कुठे तलाठी ऑफिसमध्ये गेलो किंवा ग्रामपंचायत ऑफिसमध्ये गेलो तर आपल्याला पांढऱ्या इथं कापडामध्ये खूप साऱ्या फायली, कागद असे बांधून ठेवलेले दिसायचे. पण त्या गोष्टी आज कुठेही दिसत नाही, कारण हे कुठे ना कुठे आज कम्प्युटरनी संपवलेला. मग मित्रांनो असं काही घडलं की आज सगळं जे कम्प्युटरच्या पाठीमागं धावत आहे, नक्की काय घडलं? मित्रांनो लक्ष द्या. आपण एखादी गोष्ट शिकतोय तर ती का शिकतोय इथून आपण सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. अगदी बेसिकपासून मी तुम्हाला मगाशीच बोललो, आपण झिरो टू हिरो करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे अगदी झिरोपासून फाउंडेशन लेवलपासून आपण सुरू करतोय. त्यामुळे नक्कीच मित्रांनो ही सिरीज शेवटपर्यंत पहा. मग आज कम्प्युटरच्या पाठीमागं जग धावतंय तर याची कारणं काय? तर याच्या पाठीमागं 5 त्याच्या सुपर पॉवर आहे. सगळ्यात पहिली सुपर पॉवर आहे त्याच्याकडे असणारा स्पीड. सर कम्प्युटरकडे स्पीड तर आहेच आहे, मग आपल्याकडे स्पीड नाही का? बिलकुल आहे. ज्या स्पीडनं आपण काम करतो मित्रांनो त्याच्या तो 10 पटीनं अधिक स्पीडने काम करत असतो. मग हा आपल्या दोघांमधला डिफरन्स आहे.
त्याच्याकडे पण स्पीड आहे कम्प्युटरकडे, आपल्याकडे पण स्पीड आहे. मात्र मग फरक काय, तर आपल्यापेक्षा तो अधिक स्पीडनं काम करतो. बरं ठीक आहे सर, आम्ही मान्यही केलं. दुसरी गोष्ट आहे त्याच्याकडे असणारा सुपर पॉवर ती म्हणजे ॲक्युरेसी. सर अचूकता किंवा ॲक्युरेसी आपल्याकडे पण आहे, तीच ॲक्युरेसी कम्प्युटरकडे आहे. सर आमचा आता प्रश्न आहे, कम्प्युटरकडे पण स्पीड आहे, आपल्याकडे पण स्पीड आहे. कम्प्युटरकडे पण ॲक्युरेसी आहे आणि आपल्याकडे पण ॲक्युरेसी आहे. मग फरक काय, डिफरन्स काय? तर मित्रांनो, माणूस कधीही स्पीड आणि ॲक्युरेसी ॲट द वन टाईम घेऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, मी जर कोणाला सांगितलं, मित्रा जरा सुंदर हस्ताक्षरामध्ये मला एक निबंध लिहून दे पुढील 5 मिनिटामध्ये. मित्रांनो, हे पॉसिबल आहे का रे? सर हे शक्यच नाही, पॉसिबल नाही. का? कारण ज्यावेळी आपण सुंदर अक्षर काढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण पटकन ते लिहू शकत नाही. कदाचित त्याला वेळ द्यावा लागेल. आणि सुंदर लिहायचं असेल तर वेळ द्यावा लागेल आणि पटकन लिहायचं असेल तर सुंदरच अक्षर येईल याची गॅरंटी. आपण जर मम्मीला म्हटलं, आईला म्हटलं, आई पुढील 5 मिनिटामध्ये मला चपाती करून दे, आई म्हणेल गोल येईल याचा भरोसा नाही, ती करपेल याचा भरोसा नाही. सुंदर स्वयंपाक पाहिजे असेल तर पुढील 1 तास तरी थांबावं लागेल. बरोबर? याचा अर्थ कम्प्युटरकडे स्पीड पण आहे, ॲक्युरेसी पण आहे. आपल्याकडे स्पीड पण आहे, ॲक्युरेसी पण आहे, पण ॲट अ वन टाईम आपण स्पीडही देऊ शकत नाही आणि ॲक्युरेसीही देऊ शकत. स्पीड हवे असेल, ॲक्युरेसी विसरावी लागेल आणि ॲक्युरेसी हवी असेल तर आपल्याला स्पीड विसरावं लागेल. मात्र कम्प्युटरकडे असं नाही मित्रांनो. ॲट अ वन टाईम तुम्ही त्याला कोणतेही कॅल्क्युलेशन सांगा, 0 सेकंदामध्ये तो आपल्याला डिस्प्ले करतो. हे कसं काय शक्य आहे? मग याच त्याच्या 2 सुपर पॉवर आपण पाहिल्या ज्याच्यामुळे जग कम्प्युटरकडे ओढलं गेलं. तिसरं कारण आहे याच्याकडे रिपिटेशन. आता मला सांगा मित्रांनो, आपण रिपीट कोणतंही काम करू शकेल का? सर आमच्या आवडीचं असेल तर आम्ही करू. अरे किती वेळा करू? 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा. काही काळानंतर आपण तेच आवडीचं काम करायला थकू. अरे ते नको मला आता, आता आवडत नाही ते का? बरोबर आहे की? लहानपणी आपल्याला सायकल चालवायला खूप आवडायची. नंतर आपण सायकल खूप चालवली. आता मात्र जर कोणाला विचारलं, "अरे सायकल यायचं का फिरून?" ते म्हणाले, "नको रे, आता सायकल मजा राहिली नाही पहिल्यासारखी." का बरं? आपण रिपीट तेच काम करून कंटाळवाणे झालो. कॉम्प्युटरकडे तसं नाही मित्रांनो. तेच काम तो हजारो, लाखो वेळा कितीही वेळ करू शकतो. तो थकत नाही, तो थांबत नाही, तो टायर्ड होत नाही, तो बोर होत नाही. आपण मात्र बोर होतो. आपण आतापर्यंत मित्रांनो 3 सुपर पॉवर पाहिल्या कम्प्युटरच्या: स्पीड, ॲक्युरेसी, रिपिटेशन. यानंतर मित्रांनो 4थी सुपर पॉवर आहे ती म्हणजे स्टोरेज. मित्रांनो पहा, आपल्याकडे स्टोरेज कॅपॅबिलिटी आहे का रे? तुम्ही म्हणाल सर आम्हाला कधीही विचारा, काहीही विचारा, सगळ्याच्या सगळं आमच्या लक्षात राहतं. मित्रांनो लक्षातच राहतं. सर आम्ही 10वीच्या पेपरला एवढा अभ्यास केला, अख्खा आमची उत्तर तोंडपाठ राहिली, सगळेच्या सगळे पेपर सॉल्व केला आम्ही. मला एक सांगा मित्रांनो, पेपरला बसला, पहिलं वाक्य आठवत होतं का लिहिताना? सर पहिलंच वाक्य आठवलं नाही, अख्खं उत्तर तोंडपाठ होतं. पहिलं वाक्य आठवलं असतं, आम्ही उत्तर लिहिलं असतं. मित्रांनो तोच आपला प्रॉब्लेम. आपण लक्षात ठेवू शकत नाही. मात्र कम्प्युटरकडे कधीही कितीही गोष्टी का जशाच्या तशा राहतं. मी जाणीवपूर्वक शब्द उच्चारला, जशाच्या तशा राहतं. मानवाकडे जशाच्या तशा राहत नाहीत. फॉर एक्झाम्पल आपण एकच उदाहरण पाहू आणि पुढे जाऊया. आता आपण इयत्ता पहिलीमध्ये आहोत असं समजा. तुम्हाला इयत्ता पहिली ती इयत्ता 4थी या 4 वर्षाचा सगळ्याच्या सगळा कालावधी आठवायला पाहिजे की नाही? तुम्हाला आठवतं का रे? नाही आठवत. आपल्याला काय आठवतं? आपल्याला मॅडमने मारलेलं आठवतं, आपण भांडणं केलेलं आठवतं, आपण पडलेलं आठवतं. ठराविकच गोष्टी आठवतात. पूर्णच्या पूर्ण का आठवतं का? नाही आठवत. कारण आपली स्टोरेज कॅपॅबिलिटी तेवढी नाही आहे आणि आपण जशाच्या तशा गोष्टी साठवू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी कुठेतरी फिरायला गेलो. आपल्यासमोर गावातीलच एक मुलगा गाडीवरून पडला. तो बस खाली पडला, स्कॅन लावलेलं होतं, गाडी उभा होती आणि तो गाडीवरून बस कलंडला आणि पडला. आपण स्टोरेज केलं ना आपल्या डोक्यामध्ये आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण घरी येऊन जशीच्या तशी गोष्ट सांगतो घरी. नाही, अरे लय जोराचा पडला तो, जशीच्या तशी सांगत नाही. कम्प्युटरमध्ये मात्र जशीच्या तशा गोष्टी राहतात. याचा अर्थ आपल्याकडे 4थी सुद्धा गोष्ट क्लिअर नाही. पॉज घेतो. कम्प्युटरमध्ये
कोणतेही डॉक्युमेंट असतील, व्हिडिओ असतील, इमेजेस असतील, हर एक गोष्टी आज साठवल्या जातात आणि जशाच्या तशा साठवल्या जातात. मित्रांनो, आतापर्यंत आपण 4 सुपर पॉवर पाहिल्या: ॲक्युरेसी, स्पीड, स्टोरेज कॅपॅबिलिटी आणि रिपिटेशन. यानंतर मित्रांनो, त्याची 5वी सुपर पॉवर आहे ती म्हणजे वर्सॅटिलिटी. त्याच्याकडे असणारा वैशिष्ट्य म्हणजेच तो ॲट अ वन टाईम कितीही कामं करू शकतो. तो एकाच वेळी व्हिडिओ एडिटिंग करू शकतो, एक्सेल चालवू शकतो, म्युझिक चालवू शकतो आणि त्याचबरोबर आपलं Googleवरती काही काम असेल तोही चालवू शकतो. म्हणजे एकाच वेळी अनेक कामं करू शकतो. आपण मात्र एकाच वेळी अनेक कामं करू शकत नाही मित्रांनो, बिलकुल नाही. आता पहा, आपल्याला जर सोबत इकडे भाजी टाकली आईनी आणि इकडं चपात्या करत असेल तर गडबड गोंधळ होतो की नाही, तिच्या लक्षात राहत नाही भाजीत मीठ टाकलं का नाही टाकलं. कारण ॲट अ वन टाईम आपण अनेक कामं बिलकुल करू शकत नाही. तेच मात्र कम्प्युटर खूप चांगल्या पद्धतीनं करत असतो. कदाचित याच 5 गोष्टींमुळे कम्प्युटरची प्रोडक्शनची क्षमता ती खूप चांगली बनते. कोणतंही काम असेल तो अधिक चांगल्या पद्धतीनं करतो मानवापेक्षा. कारण त्याच्याकडे स्पीड आहे, ॲक्युरेसी आहे, त्याच्याकडे रिपिटेशन आहे, त्याच्याकडे स्टोरेज कॅपॅबिलिटी आहे आणि त्याच्याकडे वर्सॅटिलिटी आहे. कदाचित याच गोष्टींमुळे त्याच्या प्रोडक्टची किंवा त्यांनी केलेल्या प्रोडक्शनची क्वालिटी वाढली मित्र. काय वाढली? क्वालिटी. आणि साधं लॉजिक आहे, आपण कुठे नाश्ता करायला जाऊ, कुठे चहा प्यायला जाऊ, जिथे क्वालिटी असेल तिथं, म्हणजेच क्वालिटी वाढली की क्वांटिटी वाढणार आहे. ऑटोमॅटिकली क्वालिटी वाढली की क्वांटिटी वाढणार आहे आणि म्हणून आज जगामध्ये कम्प्युटरची खूप मागणी आहे. मग कम्प्युटरची मागणी तेवढीच असेल तर साहजिक आहे कम्प्युटर चालवणाऱ्यांची सुद्धा तेवढीच मागणी असेल. मित्रांनो, आता मात्र तुमच्या लक्षात आलं असेल कम्प्युटर का शिकायचा. कम्प्युटर शिकायचा म्हणजे आपल्याला 5 स्किल शिकायचे आहेत. कोणकोणत्या? स्पीड, ॲक्युरेसी, रिपिटेशन, वर्सॅटिलिटी आणि कोणती मित्रांनो? 5वी तुम्ही सांगा, मी सांगणार नाही. कारण तुम्ही जर सांगितली तर याचा अर्थ तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिलेला आहे. यानंतर मित्रांनो, आज जगामध्ये AI आलेला आहे, ॲटोमेशन आलेलं आहे. मग या सर्व गोष्टी कुठे ना कुठे आज कम्प्युटर करत आहे. मग मित्रांनो, मला सांगा, आज आपण कम्प्युटर का शिकायचं एवढंच पाहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कम्प्युटर म्हणजे काय, कम्प्युटर कसा काम करतो. नक्कीच पुढील व्हिडिओसाठी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा आणि आपल्या प्लेलिस्टला नक्कीच फॉलो करा. कारण GCC TBC टायपिंग परीक्षा असेल किंवा तुमचा MSCIT असेल किंवा कम्प्युटरच्या कोणत्याही फाउंडेशन लेवलचा कोर्स असेल, तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा जरी देत असाल तरी तुम्हाला या प्लेलिस्टला फॉलो करावंच लागेल, केलंच पाहिजे. कारण खूप साऱ्या बेसिक लेवल टू ॲडव्हान्सपर्यंत आपण जाणार आहोत, 0 टू हिरो करणार आहोत. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.